नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 1 जानेवारी 2026 नवीन वर्षाला सुरुवात होत आहे आणि या नवीन वर्षाची सुरुवात गुरुवारच्या दिवसाने होत आहे. गुरुवार हा आपल्या स्वामींना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी योगायोगाने या नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. 2025मध्ये केलेल्या चुका टाळून 2026मध्ये त्या सुधारून नवीन संकल्पाची अंमलबजावणी करण्याची सुरुवात उद्यापासून होणार आहे. इच्छा, आकांक्षा, स्वप्न आणि नवीन संकल्प घेऊन या नवीन वर्ष 2026ला सुरू होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार वर्षाचा शेवटचा दिवस आणि वर्षाचा पहिला दिवस हे दोन्ही दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचे मानले जातात. कारण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण काही आपल्या घरात चांगल्या गोष्टी केल्या तर संपूर्ण वर्ष हे आपल्याला चांगलं, आनंदाचं, उत्तम आरोग्याचं आणि भरभराटीचं जातं. आणि म्हणून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या घरात काही प्रभावी उपाय आणि सेवा करायचे असतात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. उद्या गुरुवार, नवीन वर्षाचा पहिला दिवस. सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. सोन्यासारखे दिवस येतील. वर्षभर कुटुंबाची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला सकाळीच घराच्या उंबरठ्यावर ठेवायच्या आहेत? हा उपाय कसा करायचा आहे? नवीन वर्षाचा पहिला दिवस हा कसा साजरा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. चला तर मग मंडळी या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय अतिशय प्रभावी आहे. त्यामुळे प्रत्येकाने उद्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हा उपाय आवर्जून न चुकता करायचा आहे. उद्या दुपारी 12 वाजण्याच्या अगोदरच आपल्याला ही जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहेत. आणि असे 2 उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जे तुम्हाला उद्या नवीन वर्षाच्या दिवशी संध्याकाळी करायचे आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर घरातील अनेक समस्या या कमी होतात. नवीन वर्ष शुभ आणि सकारात्मक राहण्यासाठी आपल्याला उद्या काही खास प्रभावी उपाय जे आहे तर ते करायचे आहेत. आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो आपल्याला उद्या करायचा आहे, परंतु आज सर्वप्रथम 2025मधला शेवटचा दिवस आहे 31 डिसेंबर आणि आपल्या घरातील अलक्ष्मी, दरिद्रता, इडापिडा घरातून बाहेर जाण्यासाठी आज रात्री ठीक 12 वाजता तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे आणि प्रत्येकाने हा उपाय नक्की करायचा आहे. आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये हा उपाय सांगितलेला आहे. तर आपल्याला आज 31 डिसेंबरला रात्री ठीक 12 वाजता काय करायचं आहे? आपल्या घरातील जो झाडू असतो ज्याने आपण दररोज आपलं घर हे स्वच्छ करत असतो तर तो झाडू तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो झाडू आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या समोर आतल्या साईडने असा आडवा ठेवायचा आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तर तिथे आतल्या साईडला तुम्हाला मुख्य प्रवेशद्वार हा लावून घ्यायचा आहे आणि यानंतर त्या प्रवेशद्वारावर तुम्हाला जो झाडू आहे तर तो असा आडवा ठेवायचा आहे आणि त्या झाडूखाली तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तर ती टाकून ठेवायची आहे. पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळी मोहरी टाकली तरी सुद्धा चालेल आणि रात्रभर त्या झाडूखाली ही मोहरी तशीच ठेवायची आहेत. उद्या 1 जानेवारी 2026 वार गुरुवार हा नवीन वर्षाचा पहिला दिवस. या दिवशी सकाळी उठायचं आणि ती मोहरी त्याच झाडून तुम्हाला तशीच घरातून बाहेर काढायची आहेत आणि कचऱ्यामध्ये टाकून द्यायची आहे. तर हा एक उपाय तुम्हाला आज संध्याकाळी म्हणजे रात्री 12 वाजता आवर्जून करायचा आहे. आणि यानंतर जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा आपल्याला उद्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी करायचा आहे. नवीन वर्षाचा पहिला दिवस हा खूप महत्त्वाचा दिवस असतो.
या दिवशी आपण काय करतो, कोणत्या गोष्टी खातो किंवा कोणती कामं करतो, तर त्याचा परिणाम हा संपूर्ण वर्षभर होत असतो. त्यामुळे या दिवशी आपण जितक्या चांगल्या गोष्टी करतो, तर संपूर्ण वर्ष हे सुद्धा आपल्याला तितकंच चांगलं जात असतं. आणि म्हणून 2026मध्ये आपल्या घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती व्हावी, घरातील दारिद्र्य हे नष्ट व्हावं आणि वर्षभर घरात अखंड लक्ष्मी नांदावी, यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो करणार आहे. कारण पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये अशा काही तिथी असतात, असे काही दिवस असतात, त्यांचं स्वतःचं एक धार्मिक महत्त्व असतं. आणि या दिवशी जेव्हा आपण काही उपाय करतो, काही सेवा करतो, तर त्याचा परिणाम हा आपल्या पूर्ण प्रगतीवर होत असतो. आणि म्हणून प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो नक्की करायचा आहे. हा उपाय जर तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी केला, तर तुमच्या घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे नेहमी मोकळे राहतील. तुमच्या घराची भरभराट होईल. तसेच तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना या देखील या उपायाने पूर्ण होतील. आणि वर्षभर आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदू लागेल. आणि म्हणून हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या गुरुवारी ब्रह्ममुहूर्तावरतीच उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्ताला आपल्या हिंदू धर्मात खूप शुभ मानलं जातं. या ब्रह्ममुहूर्तामध्ये केलेल्या सर्व कामांचे शुभफळ मिळत असते. त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात देखील तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरतीच करायच्या आहेत. वर्षाच्या पहिल्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती जागे होऊन तुम्हाला आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे. यानंतर आपल्याला सकाळी स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद हे नक्की घाला, जेणेकरून कुंडलीतला गुरुग्रह हा वर्षभर मजबूत राहील. यानंतर आपल्याला आपलं घर हे स्वच्छ झाडून काढायचं आहे. सर्वप्रथम देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहेत. धूप, दीप, अगरबत्ती लावून आपलं घर हे तुम्हाला प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला हा उपाय उंबरठ्यावरती करायचा आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे. त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि एक कापूरवळे घेऊन त्याची तुम्हाला बारीक पूड करायची आहेत आणि ती तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायची आहेत. यानंतर हे जे पाणी आहे तर हे पाणी तुम्हाला घराच्या उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुन्हा पुसून काढायचं आहे. जेव्हा तुम्ही सकाळी घराचा मुख्य दरवाजा उघडणार आहे, तेव्हाच तुम्हाला हे पाणी जे आहे तर ते शिंपडायचं आहे. कारण आपल्या घराच्या उंबरठ्यावरती संपूर्ण रात्रभर जी काही नकारात्मक शक्ती, अलक्ष्मी येऊन थांबलेली असते आणि ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये, पुन्हा आपल्या मागे यावर्षी इडापिडा लागू नये, म्हणून आपल्याला ते पाणी तिथे शिंपडायचं आहे, जेणेकरून ती नकारात्मकता असेल, दरिद्री असेल, तर तिथूनच ती मागे जाईल, आपल्या घरामध्ये येणार नाही. हे एक सगळ्यात महत्त्वाचं काम तुम्हाला उद्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी करायचं आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थोडीशी वाटीमध्ये हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये पाणी टाकून तुम्हाला त्याची पेस्ट करून उंबरठ्यावरती हळदीचं लेपन प्रत्येकाने करायचं आहे. बघा, आपण तसंही दर गुरुवारी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करत असतो. उद्या नवीन वर्षाचा पहिला दिवस तो सुद्धा गुरुवारी आलेला आहे, त्यामुळे प्रत्येकाने उंबरठ्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे. हळदीचं लेपन केल्यानंतर तिथे तुम्हाला त्या उंबरठ्यावरती डाव्या आणि उजव्या साईडला कुंकवाने एक स्वस्तिकसुद्धा काढायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या प्रवेशद्वाराच्या बाहेर तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा लावायचा आहे. एक मातीची पंती घ्या, त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे, तूप घालायचं आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचा आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहे, तर तिथे हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला लावायचा आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला संपूर्ण दिवसभर जिथे तुम्ही दिवा लावला आहे तिथे तुम्हाला एक छोटासा कलश घ्यायचा आहे. तांब्याचा कलश घेतला तरीही चालेल, त्यामध्ये हळद टाकायची आहेत आणि असा हा तांब्या भरून तुम्हाला संपूर्ण दिवसभर तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचा आहे. आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक तुळशीपत्रसुद्धा टाकायचं आहे. यामुळे होतं काय की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. आता संपूर्ण दिवसभर रात्रभर हे पाणी तिथेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी ते पाणी उचलून तुळा सोडून तुम्ही कोणत्याही झाडाला घालू शकता. आणि जो दिवा तुम्ही सकाळी लावला होता तर तो दिवा संध्याकाळी पुन्हा प्रज्वलित करा. त्यामध्ये पुन्हा तेल किंवा तूप घाला आणि पुन्हा संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावरती दिवा हा नक्की लावायचा आहे.
आता हे सगळे उपाय तुम्हाला सकाळीच करायचे आहेत. दुपारी 12 वाजण्याच्या आत तुम्हाला या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या उंबरठ्यावरती करायच्या आहेत. आणि यानंतर तुम्हाला संध्याकाळी एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला संध्याकाळी 2 कापूर वड्या आणि 2 लवंगा घ्यायच्या आहेत. एका कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये घ्या किंवा मातीच्या पंतीमध्ये घेतल्या तरीही चालेल. आणि यानंतर हा कापूर जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती प्रज्वलित करायचा आहे. आणि कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला 99 मंत्राचं पठण करायचं आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा 99 मंत्र आहे. तर या 99 मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचं पठण करायचं आहे. जेव्हा तुम्ही ही सेवा करता तेव्हा तुमची सेवा कुलदेवीपर्यंत पोहोचत असते आणि वर्षभर कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावरती राहत असतो. आपली कुलदेवी ही आपल्या कुळाचं, आपल्या कुटुंबाचं संरक्षण करत असते. म्हणून या दिवशी आपल्या कुलदेवीचे स्मरण करणं, तिच्या नावाचा जप करणं हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणून तुम्हाला 99 मंत्राचं पठण करायचं आहे किंवा तुमची कुलदेवी तुम्हाला माहीत असेल तर कुलदेवीच्या मंत्राचा जप केला तरीसुद्धा चालेल. तसेच या नवीन वर्षामध्ये तुम्ही वर्षभर शुभ परिणाम मिळवण्यासाठी, वाईट गोष्टी सोडवण्यासाठी संकल्प करा. वाईट गोष्टींचा त्याग करण्यासोबतच वर्षाच्या पहिल्या दिवशी चांगल्या सवयी लावण्यासाठी, तुमचे ध्येय हे साध्य करण्यासाठी, तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जेव्हा तुम्ही संकल्प करता तेव्हा आपण त्या गोष्टीला बांधले जातो. यामुळे पहिल्या दिवशी तुम्ही नवीन वर्षामध्ये तुम्हाला जे काही सिद्ध करायचं आहे, जे काही तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर त्याचा संकल्प हा आवर्जून करायचा आहे. मग हा संकल्प तुम्ही तुमच्या घरी, तुमच्या देवघरासमोर केला तरीही चालेल किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊनसुद्धा हा संकल्प जो आहे तर तो करू शकता. तसेच या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. जर आपण या दिवशी दान केलं तर या दानाचं फळ हे आपल्याला संपूर्ण वर्षभर मिळत असते. नववर्ष हे शुभ राहावं असं वाटत असेल तर वर्षाच्या पहिल्या दिवशी गरिबांना दान तुम्ही नक्की करा. यामुळे त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि नवीन वर्ष हे आपल्याला सुखाचं, आनंदाचं जात असतं. कारण आपण जे काही कमावतो त्यामधला एक हिस्सा जो आहे तर तो अवश्य आपण गरजू व्यक्तींना दान करावं. याचं पुण्य जे आहे तर ते आपल्याला दुप्पट पटीने प्राप्त होते. त्याचबरोबर उद्याच्या दिवशी चुकूनही कोणाशीही वाद करू नका. घरातच नाही तर बाहेरसुद्धा कोणाशीही वाद, भांडण करू नका. आपण वर्षाच्या पहिल्या दिवशी जर वादविवाद, भांडणं केले तर वर्षभर त्या गोष्टी आपल्यासोबत येतात आणि यामुळे येणारं वर्ष हे आपल्याला चांगलं जात नाही. वाईट परिणाम भोगावे लागत असतात. आपल्या प्रगतीवर त्याचा परिणाम होत असतो. म्हणून चुकूनही वादविवाद, क्लेश जे आहे तर ते उद्याच्या दिवशी तुम्ही अजिबात करू नका. त्याचबरोबर या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दानाला जरी महत्त्व असलं तरी या दिवशी चुकूनही पैशांचं दान तुम्ही करू नका. म्हणजे कोणालाही पैसे उधार देऊ नका किंवा कोणाकडूनही उधार पैसे जे आहेत तर ते तुम्ही अजिबात घेऊ नका. जर या दिवशी आपण कोणाला उधार पैसे दिले किंवा कोणाकडनं उधार पैसे घेतले तर आपल्याला वर्षभर पैशांच्या आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असतं. म्हणून या दिवशी लक्ष्मी देणं किंवा घेणं यासारखी कामं जी आहेत तर ती अजिबात करू नये. तर ही एक खूप महत्त्वाची गोष्ट जी आहे तर ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्याचबरोबर नवीन वर्षाचा पहिला दिवस हा जरी गुरुवारने होत असला, हा स्वामींना समर्पित असणारा दिवस असला तरीही तुम्हाला प्रत्येकाला गणपती बाप्पांच्या मंदिरात नक्की जायचं आहे. कारण आपण कोणत्याही पूजेची किंवा शुभ कार्याची, नवीन संकल्पाची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या पूजेपासूनच करत असतो. म्हणून नवीन वर्षाची सुरुवात ही देखील आपल्याला गणपती बाप्पांच्या पूजेने, आशीर्वादानेच करायची आहेत. म्हणून उद्या प्रत्येकाने स्वामींच्या मठात आणि केंद्रात जाण्यासोबतच गणपती बाप्पांच्या मंदिरात सुद्धा जायचं आहे आणि बाप्पांचा आशीर्वाद हा तुम्हाला नक्की घ्यायचा आहे. जेणेकरून वर्षभर बाप्पांचा आशीर्वाद हा आपल्यावरती राहील. आपल्यापासून सर्व संकट, अडचणी, अडथळे जे आहे तर ते दूर राहतील. त्याचबरोबर या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरामध्ये अशा 4 भाज्या आहेत ज्या चुकूनही बनवू नका. त्यामध्ये पहिली भाजी आहे ते म्हणजे कडू कारले. बघा, कारले हे कडू असते
आणि नवीन वर्षाची सुरुवात ही गोडाधोडाने करायची असते. त्यामुळे या दिवशी चुकूनही कारलं जे आहे तर ते खाऊ नका आणि घरामध्ये सुद्धा बनवू नका. या दिवशी सर्व गोष्टी तुम्हाला चांगल्या आणि गोड करायच्या आहेत. यासोबतच घरामध्ये वांग्याची भाजीसुद्धा बनवू नका. जेव्हा आपण वांगं कापतो तेव्हा ते लगेच काळं पडतं आणि असं म्हटलं जातं की जेव्हा आपण जी भाजी कापतो आणि ती लगेच काळी पडते तर त्या भाजीमध्ये नकारात्मक ऊर्जा ही खूप लवकर आकर्षित होत असते. त्यामुळे वांगे तसेच कांदा आणि लसूण, मांसाहार यासारख्या गोष्टी तुम्हाला आवर्जून टाळायच्या आहेत. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.